मी आता लातूर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये आहे. परिस्थिती फार भयावह आहे. जवळपास 1.5 महिन्यापासून म्हणावा तसा पिकांना पूरक पोषक जसा पाऊस असतो, तसा पाऊस नसल्यामुळे अक्षरशः शेतकऱ्याचं दिवाळं निघालेलं आहे. म्हणजे माझ्यासोबत आता काही शेतकरी आहेत, त्यांना आपण विचारूयात नेमकी शेतीची परिस्थिती यंदाची कशी आहे किंवा काय झालेलं आहे. सोयाबीनचं तर आपण पाहतोय. दादा, नाव काय तुमचं? भालचंद्र माधवराव चापोलीकर. यंदा शेतीचं तुम्ही मगा बोलत म्हणले की शेती परवडायचं तर काय, म्हणजे बी बियाण्याचा खर्च पण निघणार खर्च निघत नाही, बी बियाण्याचं पेरलेल्या टाइमवर पाऊस नाही. आज 1.5-2 महिन्यापूर्वी पाऊस पडलेला आहे, त्याच वलीवर नाही. पण 8 दिवसापूर्वी पाऊस पडला, 1 महिन्यापूर्वी पाऊस पडला थोडा, ते तुरळक पाऊस पडला, त्याच्या आधारे पेरलंय. पेरल्यानंतर अशा पद्धतीचं कुठं सगळं मर लागलेली आहे, पानं वगैरे किड्याने खाऊन गेलेलं आहे. येईल अशी कुठलीही अपेक्षा नाही. मला वाटतंय की आता तुमच्याकडे तर पाणी आहे, ज्या शेतकऱ्यांकडे पाणी नाहीये त्यांचे तर पिकं गेलेली आहेत. गेलेलेच आहे. तुमचं सुद्धा विहिरीचं पाणी कमी झालंय. आमच्याकडे विहिरीचं पाणी गेलं. आमची विहीर 2-2.5 तास मोटर चालायची, अर्धा तास ते 1 तास चालते, पाणी खतम होऊन जाते. अच्छा. पाणी नाही, खोल आहे ना, पाण्याची पातळी खोल गेलेली आहे. आभाळातच पाऊस नाही तर जमिनीतून कुठं येणार आहे, हे असा प्रकार झालेला आहे. सोयाबीनची जी परिस्थिती आहे किंवा इतर पिकांची परिस्थिती आहे ती म्हणजे शेतात पाहावंसं वाटत नाहीये. पाऊस वाटत नाही, थांबू वाटत नाही. शेतात शेतात आहे म्हणून करायची पाळी म्हणल्यासारखं, ह्याशिवाय दुसरा पर्याय नाही आपल्याला. शेती केली तर सगळं आहे. तुमचं नाव काय? आकाश शिवाजी राठोड. यंदा गेल्या वर्षीपेक्षा पाऊस कमी आहे आणि आता सध्या परिस्थिती तर फार बिकट झालेली दिसत आहे. लय म्हणजे लय परिस्थिती बेकार आहे. आल्याला पीक समजा वाळून चालले, समजा वाल्याला पीक एकतर ओलीला टाकलेले पीक बराबर उगवा नाही, कुठे तर तुरु एक आले धाट. लय म्हणजे लय बेकार झाल्या परिस्थिती शेतकऱ्याची. शेतकऱ्यांचे चेहरे या ठिकाणी आपल्याला सांगू शकतात, कारण की शेतकरी आता पावसाळ्यामध्ये एकदम खुशीत असतो आपल्या इकडचा, मराठवाड्यातला असेल किंवा महाराष्ट्रातला असेल, परंतु त्यांचे चेहरे सांगून जात आहेत. दिवाळी मला वाटतं 2 महिन्यावरती आहे. आत्ताच दिवाळी शेतकऱ्याचं निघालेलं आहे. दिवाळी कशी साजरी करणार? शासनाने, सरकारने शेतकऱ्याच्या खरं तर आता बांधावर यायला पाहिजे, मला असं वाटतं. काय वाटतं तुम्हाला? सरकारला काय सांगताल तुम्ही? सरकारने प्रत्यक्ष येऊन पाहणी केली तर आमच्या जसे डोळ्याला धारायला लागले तसं त्यांच्या डोळ्याला धारायला लागतील. पण ह्या सरकारला कुठली क्यू येते का नाही, शेतकऱ्याबद्दल कुठलाही प्रश्न नाही. शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडल्यासारखी गत निर्माण झालेली आहे. शेतकऱ्यांच्या भावनात प्रतिक्रियात राज्याचे मुख्यमंत्री असतील, कृषी मंत्री असतील, कृपया त्यांनी शेतकऱ्याच्या आता तरी किमान मराठवाड्यामधली जी परिस्थिती भयावह झालेली आहे, त्यातली त्यात लातूर जिल्ह्यातली, त्यांनी आपल्या शेतकऱ्याच्या बांधावर लोकप्रतिनिधींनी तरी इथं इकडच्या यावं, असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सोबत मी परमेश्वर सोनवणे, दर्पण मीडिया, लातूर.